टाइम न्यूज, पाऊल प्रगतीकडे. आम्ही दाखवतो फक्त पॉझिटिव्ह बातम्या. जीवन की खोज में हम मृत्यु के कितने करीब आ गए हैं। आज लोगों को बहुत गर्मी लग रही है, हमें एसी कब मिलेगा। आज भारत को 500 करोड़ पेड़ों की जरूरत है और ये तो बस शुरुआत है। 45 डिग्री से 39 डिग्री को 55 डिग्री से 60 डिग्री बनने में देर नहीं लगेगी। 60 डिग्री पर इंसान जीवित नहीं रह पाएगा। हमें समझना होगा और पौधे लगाने होगा। अभी से पेड़ लगाओ, क्योंकि एक पेड़ बड़ा हो सकता है, इसमें 5 से 7 साल लगेंगे। अभी बारिश आ रही है, 2 पेड़ जरूर लगाओ। सब कुछ सरकार पर मत छोड़ो। कृपया इस पोस्ट को 3 और लोगों तक अग्रेषित करें ताकि यह संदेश फैलता रहे की पेड़. नमस्कार मित्रांनो, आत्ताच या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तापमान वाढ खूप होत आहे. दरवर्षी आपल्याला तापमान हे वाढतच आहे आणि याचं कारण जर आपण शोधलं तर 500 करोड झाडं लावण्याची सध्या गरज आहे. जर आपण झाडं नाही लावलो तर तापमान 60 डिग्रीला गेलो तर आपण मनुष्य जगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण करण्याची मोठी गरज निर्माण झालेली आहे. तर बेडगमधल्याच काही तरुणांनी एकत्र येऊन आता नावासाठी नाही, फक्त गावासाठी बेडगकरांचा ऑक्सिजन पार्क उभारण्याचं ठरलेलं आहे. बेडग येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूची स्मशानभूमीचा 4 एकराचा परिसर आणि त्यामध्ये अल्पावधीतच ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येऊन आम्ही बेडगकर म्हणून एकत्र येऊन आता नावासाठी नाही, फक्त गावासाठी. यात कोण अध्यक्ष नाही, कोण उपाध्यक्ष नाही, कोण लहान नाही, कोण मोठा नाही. आपली पद प्रतिष्ठा आणि ओळख विसरून सर्वांनी तन मन धनानं जे काही योगदान त्यात देता येईल ते देऊन येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनादिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ठरलेलं आहे. याची सगळी तयारी गेले 15-20 दिवसापासून सुरू आहे. बेडग ग्रामपंचायतीने सुद्धा यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि खूप सारा चांगला तो परिसर स्वच्छ करून तिथं खड्डे काढून त्यामध्ये माती भरण्यात आलेली आहे आणि तिथं जे वृक्षारोपण करणार आहे केवळ फोटो काढून आणि अल्पावधीतच झाडं ती मरून जातील असं न करता साधारण मोठी 10 ते 12 फूट उंचीची मोठी झाडं, थोडा त्याला खर्च मोठ्या प्रमाणात येत आहे, पण 6 महिन्यातच असं भरलेला ऑक्सिजन पार्क. हवेची ऑक्सिजनची किंमत किती आहे ते कोरोना काळात आपण सर्वांनी जाणलेलोच आहोत. तर हे निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण व्हावं या शुद्ध हेतूने कोणत्याही प्रकारचं यामध्ये राजकीय हे न करता आम्ही बेडगकर म्हणून सर्व नागरिकांनी यासाठी एकत्र यायचं आहे आणि या एक वैश्विक देशकार्यासाठी सर्वांनी योगदान द्यायचं आहे. तर या संदर्भात बेडगमधीलच या ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तरुण यांची मतं पण आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर बघूया आपण आता या पुढील भागामध्ये. नमस्कार. तर आम्ही सर्वजण बेडगकर म्हणून इथं एकत्र जमलेलो आहोत आणि सध्या या उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उष्णता, जवळजवळ तापमान 45-50 डिग्री सेल्सिअसला गेलेलं आहे आणि ह्या निसर्गाला आणि पर्यावरणाला वाचवण्याच्या दृष्टीनं सर्व बेडगमधील सर्व नागरिकांनी मिळून एक वृक्षारोपणाचं एक टार्गेट हाती घेतलेलं आहे. नुकतंच उन्हाळ्यातून पावसाळ्यात सुरुवात होत आहे आणि फक्त वृक्षारोपण करायचं नाही तर सगळीच झाडं दत्तक घेऊन जगवायचं पूर्णपणे अशा पद्धतीनं सर्वांनी इनिशिएटिव्ह घेऊन, कारण पर्यावरण रक्षण ही एक काळाची गरज बनलेली आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय देणार आहोत, कारण जवळजवळ 60 डिग्री सेल्सिअसला जर तापमान गेलं तर माणूस जगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यासाठी 450 झाडे बेडगच्या स्मशानभूमीमध्ये लावण्याचं सर्वानुमते ठरलेलं आहे आणि तिथं आता खड्डे काढून तयार आहेत. माती टाकून 5 तारखेला 5 जूनला वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घ्यायचा आहे आणि सलग 3 वर्ष ती झाडं दत्तक घ्यायची आहेत. वड, पिंपळ अशी गर्द सावली होण्याच्या दृष्टीनं असा एक सर्वांचा एक हेतू आणि उद्देश आहे. तर सर्वजणच का आपण एकत्र आलो आणि काय हे करणार आहे हे विनोद जगताप साहेब सांगतील. तर आपण सर्व बेडगकर एकत्र येण्याचं कारण काय की परिस्थिती बदललेली आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे सर्वांनी मिळून हे जर आपण काम हाती घेतलं तर ते कामाचा इफेक्ट पण चांगला होईल आणि पुढाकार सर्वांनी घेतला तर ते काम आपल्याला प्रत्येकाला वाटून आल्यामुळे
कोणावर जास्त लोड येणार नाही आणि सर्वांची सहकार्याची भावना मिळाली तर जास्त आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे. फक्त एक सुरुवात आहे आपली. आणि ह्याला आता माई साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच की टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, वातावरणातली परिस्थिती पूर्ण बदलत चाललेली आहे. आजचंच लेटेस्ट न्यूज आहे की दिल्लीमधलं टेम्परेचर आहे 53°C टेम्परेचर, अचानक वाढलेलं टेम्परेचर आहे. त्यामुळं सर्व ह्याचा मागचा उद्देश एकच आहे की आपल्या सर्वांच्यासाठी आपण हे करतोय, तर सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच माझी विनंती आहे सर्वांसाठी. साहेब शिरोडे साहेब शिरोडे साहेब सगळ्यांच्या एकदा व्हिडिओमध्ये घ्या. लाईटचा जरा हे पडतोय. सर सांगा. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्रुवीय प्रदेशातला बर्फ आता वितळायला लागलेला आहे. त्यामुळं समुद्राच्या पाण्याची पण पातळी वाढलेली आहे. त्यामुळं नजीकच्या काही वर्षात काही समुद्रकिनाऱ्यावरची काही शहरच नाही तर काही छोटे देश पण त्यात बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळं ती गांभीर्य लक्षात घेऊन सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत, कारण हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे. तर कुठलीही व्यक्ती संस्था असा विचार न करता आपण समस्त बेडकरांनी किमान एकाने एक झाड असं लावत जाऊयात. काही ज्या सार्वजनिक जागा आहेत तिथून आपण एकत्र काही झाडं लावणार आहोत, तर या मोहिमेत सगळ्यांनी आपण सहभागी होऊयात. तर आपले गावातील इंजिनियर साहेब, आर्किटेक्चर इंजिनियर शिरोटे साहेब काय म्हणतात या संदर्भात बघूया. आता टेम्परेचर वाढायला याचं काय वेगळं काय सांगायला नको. प्रत्येक वेळी आता यूट्यूबला बघतोय, व्हॉट्सअपला सगळं बघतोय आपण. तर महत्त्वाचं काही कार्य सगळं हाती घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी बघायचं करायचं असं काही करायला नको. आताच आम्ही 5 तारखेला जवळजवळ 400-450 झाडं आम्ही आता लावत आहोत बेडकमध्ये. तर इतरांनी सहकार्य करावं बस. तर सर्व बेडकमधील तरुणांना सुद्धा आवाहन आहे की 5 जूनच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वांनी योगदान द्यावं आणि जास्तीत जास्त संख्येनं वृक्षारोपणासाठी उपस्थित राहावं आणि तन मन आणि धनानं ज्यांना ज्यांना यामध्ये योगदान देता येते त्यांनी द्यावं ही विनंती आहे. तर आपल्यातले ज्येष्ठ अशोक भाऊ या संदर्भात थोडं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आम्ही बऱ्याच दिवसापासून या तापमानवाढीच्या संदर्भात विचारत होतो. आता सर्वांनी सांगितलं आणि पेपरला देखील आहे, दिल्लीत 53 अंशावर तापमान गेलेलं आहे. आजची परिस्थिती जगातच इतकं तापमान वाढलेलं आहे. दुबईसारखा देश अतिवृष्टीनं या तापमानानं अगदी देश बुडा इतका पाऊस परवा झाला. एका दिवसात 2 वर्षात इतका पाऊस झाला. जर या 5 वर्षात अशीच परिस्थिती राहिली तर पुढची पिढी जगणं मुश्किल होईल. ऑक्सिजन विकत घ्यायची परिस्थिती कोरोनापासून आता प्रत्यक्षात आपण पाहत आहोत. तर आम्ही ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीनं 2 झाडं वर्षाला लावायची आणि ते 100% जगवायची. आणि बेडगेत आजपासून या 10 वर्षात 1,00,000 झाडं लावायचं आमचं टार्गेट आहे. त्यापासून आत्ता आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. आणि सर्वांनी या राष्ट्रीय कामात सहभाग व्हावं अशी आमची नम्र आहे. राहुल साहेब, तर आपले बापू पाटील साहेब या संदर्भात काय म्हणतात बघूया. नमस्कार. आता आपण सर्वजण बेडकमधील जे काही सुजाण नागरिक आहोत ते सुजाण नागरिक आम्ही बेडकर या टायटलखाली आपण एकत्रित येऊन आपली जी स्मशानभूमी आहे जवळजवळ 3 ते 3.5 एकराचा तो आपल्याला म्हणजे जमिनीचा तो भाग आहे त्या ठिकाणी आता आपण वृक्षारोपण करत आहोत. आता सर्वच माझ्या सहकार्याने सगळ्यांनी सांगितलं त्याच वृक्षारोपणाची किती गरज आहे. तर आता आपण अशा अवस्थेला येऊन पोचलेलो आहोत. जर अजून पण जर आपण बघायची जर भूमिका घेतलो तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला बघायलाही कोणी शिल्लक राहणार नाही. अशी वेळ आपल्यासमोर म्हणजे अगदी दारात उंबऱ्यापर्यंत येऊन ठेवलेली आहे. तर ह्या विषयाचं गांभीर्य अजूनही आपण घेत नाही होत. आज दिल्लीसारख्या ठिकाणी 53°C इतकं टेम्परेचर झालेलं आहे. पटनामध्ये आज 80 मुलं उष्माघात आणि बेशुद्ध पडलेले आहेत. म्हणजे ह्या ज्या बातम्या आज आपण वाचत आहोत ते खूपच भयावह आहेत. येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये माणूस जर आपण सावध नाही राहिलो आणि जर उपाययोजना केली नाही, नुसतंच आपण न्यूज बघितल्या ऐकल्याने सोडून दिल्या, मला काय करायचं, जोपर्यंत आपबीती येत नाही तोपर्यंत मी काही करणार नाही अशी जर आपली भूमिका असेल तर आपबीती ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला वाचवायला कोणीही नसणार नाही एवढं 100% समजून चला. म्हणून आता ही धोक्याची घंटा वाजलेलीच आहे, ऑलरेडी वाजलीच आहे. ही आणि ही वेळ फक्त आपणच आणलेली आहोत. आपण जी काय बेसुमार झाडतोड केलेली आहे आणि तर असे सर्व धोके म्हणजे नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे.
आणि हे फक्त आपण त्याला कारणीभूत फक्त एक मनुष्य जातच आहे, म्हणजे आपणच कारणीभूत आहोत. तर आपण केलेल्या चुका या आपणच सुधारून घ्यायला पाहिजेत. त्या अनुषंगानेच आपण प्रत्येकानेच हा विषय डोक्यामध्ये ठेवून आपल्यासाठी आपण कोणावरती उपकार करत नाहोत, लक्षात घ्या. फक्त आपल्यासाठी आपण वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणं ही आजची खूप मोठी सर्वात मोठी गोष्ट आहे. तर यासाठी आपण सर्वजण आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत. तुम्हीही एकत्र या, तुमचाही सहभाग तन मन धनाने आम्हाला आवश्यक आहे. तर तुम्ही पण आम्हाला सहकार्य कराल अशी आशा आहे. धन्यवाद. तर बेडगेतले ज्येष्ठ माजी सरपंच तळ्ळे अण्णा हे सुद्धा या राष्ट्रीय कार्यात सहभागी झालेले आहेत. तर तळ्ळे अण्णा 1-2 मिनटं बोलतील, मनोगत व्यक्त करतील. आतापर्यंत जी झाडं लावली लोकांनी तेच खड्डा तेच झाड प्रत्येकाला ते शोध काढा. होय असं न होता आपण सगळ्यांनी एका जुटीनं काम केलं पाहिजे. म्हणजे याला पाळ्या लावल्या पाहिजे. रोज 2 माणसं त्यांनी पगार नोंद लावू द्या, तो स्वतः करू द्या. असं 2 माणसाने प्रत्येकाने त्याची देखभाल घेतली तर या गोष्टी होणार आहेत. आणि मागं ज्यांनी कसं केलं तसंच आपण केलं तर काय उपयोग होणार नाही. आणि शासनाने सुद्धा झाडं लावली रस्त्याकडे नाही. झाड लावायचं, झाडाखाली आले तोडायचं, अशी बरीचशी हानी व्हायला लागली त्याची. असं न होता ते झाड लावलेलं टिकलं पाहिजे, या पद्धतीने झाड झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय प्लॅन केला आणि प्लॅन कसा करायचा, झाड किती दीर्घकाळ टिकतंय हे झाड तिथं लावलं पाहिजे. अशा गोष्टीचा विचार, वड पिंपळ अशा स्वरूपाची झाडं आपण देशी झाडं जास्त. देशी झाडं लावून ती सावली जास्त व्हावी, पाणी कमी लागावं त्या झाडाला. त्यात चिंच म्हणा, त्या असल्या सुद्धा झाडं चांगले येतात. रस्त्याकडला पूर्वी चिंचा होत्या, बरोबर. म्हणजे बरेच सरस्यांना शासनाने लावलं होत्या. अजून पण झाड आहेत बघा त्या आहेत की चिंचा झाड मोठत नाही. त्यासाठी अशा झाडं लावून आपण सगळ्यांना एकजुटानं लावून केलं तर या गोष्टी होणार आहे. प्रत्येकानं तन मन धन करून आपलं काम केलं पाहिजे. तर शिरोड साहेब आणि पाटील साहेब, तुम्ही सांगा आपण किती उंचीची झाडं लावणार आहोत आणि त्याची काळजी कशा पद्धतीने घेण्याचा प्लॅन आपण कसा बनवलेला आहे ते जरा सांगा. काय केलं तिथं जवळजवळ 450 खड्डे आपण केले जातात. अण्णा म्हटल्यासारखं पहिलं कसं व्हायचं, तेच खड्डा असायचं तिथं झाड असायचं. पण आता मागच्या वेळी मी बघितलं जवळजवळ एका कोपऱ्यामध्ये का नाही कमीत कमी 25-30 खड्डे होते तिथं. मग त्यातली झाडं गेली होती का काय झालं होतं माहिती नाही. झाडं लावलीच नव्हती. हां, झाडं लावली नव्हते त्यावेळी. पण आपण आता काय करतोय की जनावरं गुरंढोरं काय खाणार नाही, या हिशोबाने का नाही जी जंगलीचं झाड आहेत की नाही आपले, वड असू दे, पिंपळ असू दे, परत आपलं चिंच असू दे, गुळभेंडी असू दे, आणि त्याची उंच झाडं लावणार आहोत. उंच आपण कमीत कमी 4.5-5 फुटाच्या वरची 5 फुटाच्या वरची झाडं लावणार आहोत की जेणेकरून या पावसाळ्यात झाड पाऊस पडल्यानंतर ते लागू होईलच. आणि त्याला ड्रीप सुद्धा आपण करणार आहोत. आणि हे सर्व सगळ्यात महत्वाचं काय करतोय माहिती का, आपण ही जी झाड आहेत 3 वर्षासाठी बेडक आपण दत्तक घेतोय झाडं. ती नुसतं लावून सोडणार नाही आपण, ती झाडं पूर्णपणे दत्तक घेणार आहे. आणि अण्णा जसे म्हटले की आता तसं त्या हिशोबाने 2-3 दिवसानं कधी पाळीपाळीनं असू दे किंवा स्वतः जाऊन तिथं लक्ष देणं करणं ते जबाबदारीचं काम आहे, ते आता घ्यायला पाहिजे. त्या हिशोबाने आखणी चालू, आखणीच्या हिशोबाने त्याचं काम पूर्ण काम कसं होते त्या हिशोबानं सगळं. आणि अनुदानातून नाही तर योगदानातून, सर्व लोकसहभागातून, कारण शासन तर प्रयत्न करतच असते पण लोकांचं सुद्धा तितकंच योगदान मिळणं त्यासाठी गरजेचं आहे. अनेक सांगायचं काय व्हायला लागलं, आम्ही आता 4-5 दिवस बघायला लागलो 20-25 लोक आहे आम्ही जवळजवळ. त्याला आता एवढं मोठं युनिट आहे ते 20-25 लोकांच्या मध्ये काम जे काय सहकार्य करता येईल, श्रमदान असू दे किंवा पैशाच्या हेतून असू दे किंवा काही असू दे, जरा पुढाकार घेऊन त्याने सहकार्य करावं. हा नक्कीच, कारण हे सर्वांसाठी आहे, सार्वजनिक ठिकाणी आहे. आणि आपले बेडकचे लोकनियुक्त सरपंच साहेबांनी सुद्धा चांगलं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे. सर्व सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. JCB खड्डे काढण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत केलेलीच आहे ऑलरेडी. आणि हे कुठलं ह्यामध्ये राजकारण नाही, कुणाचं नाव व्हावं असा उद्देश नाही. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण हाच एक उद्देश घेऊन आणि ह्या पूर्ण पुढच्या पिढीला म्हणा किंवा ह्या एक जागतिक आणि एक राष्ट्रीय काम म्हणून हे सर्वांनी मनावर घेतलेलं आहे. ह्यात कुठला पक्ष नाही, कुठलं राजकारण नाही, तर केवळ आणि केवळ निसर्गाचं संरक्षण. आता बघितलं आपण कोरोनामध्ये जाणीव झाली आपल्याला, ऑक्सिजन किती महाग आहे, किती किमती आहे. तर ही अशी वेळ पुढच्या पिढीवर येऊ नये आणि या निसर्गाचं रक्षण व्हावं. निसर्ग किती मोठ्या प्रमाणात भरभरून आपल्याला सर्व काही गोष्टी देत असतोय, पण आपण मात्र प्रचंड वृक्षतोड, जंगलतोड आणि सगळीकडं सिमेंटची जंगलं झाल्यामुळं बऱ्याचशा तापमानाला आता हा उन्हाळा आपल्याला प्रचंड प्रमाणात असंही झालं. एकाच दिवशी लाईट गेली तर रात्रभर लोकांना झोपा लागत नाहीत, अशी परिस्थिती खरं तर आहे. कूलर AC ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे.
तर आपल्या आणखीन आज्या काय पण म्हणजे असा एक रिसर्च आहे, आपण जेवढं कूलर वापरू किंवा एसी जेवढं आपण रन करू तेवढं जास्त कार्बन त्यातून उत्सर्जित होतं. म्हणजे आपण जरी आता सध्या जरी आपण जरी शांत वातावरणामध्ये जरी राहिलो, आपण म्हणू की माझ्याकडे एसी आहे, पण ते एसीमुळे देखील कार्बन उत्सर्जित झालं की पुन्हा टेम्परेचर वाढीसाठीच आपण त्याचा प्रयत्न होतो. लक्षात घ्या, म्हणजे न कळता आपण परत टेम्परेचर वाढवतोच. मग यासाठी एकमेव उपाय आहे की आपल्याला झाड लावणं, झाड लावणं आणि झाड जगवणं. झाड आपल्याला शुद्ध हवा देतं आणि वातावरण मेंटेन करतं, टेम्परेचर मेंटेन करतं, फळं देतं, आपल्याला सावली देतं, लाकूड देतं. म्हणजे झाड काही देत नाही. ऑक्सिजनची किती किंमत आहे. कार्बन डायऑक्साईड जे अनावश्यक आहे ते घेतं आणि जे आपल्याला आवश्यक आहे ते ऑक्सिजन देतं. म्हणजे आपल्यासाठी इतकं पूरक आणि पोषक असून देखील आज आपण त्याच्या जीवावर उठलेलो आहोत. तर आपला असा भास आहे की आपण त्याच्या जीवावर उठलेलो आहोत, पण खरं तर आपण स्वतःच्या जीवावर उठलेलो आहोत हे आपल्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि बेडगमधील सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि सर्व पक्ष ह्यांनी कुठलाही गट तट काही न मानता 5 तारखेच्या या राष्ट्रीय प्रोग्राममध्ये सर्वांनी पर्यावरण दिन आहे 5 जूनला, आणि त्या दिवशीच आपण हे वृक्षारोपणाचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे. आणि मला वाटतं 450 झाडं लागणार आहेत. तर बेडगची लोकसंख्या मला वाटते 25-30 हजार आहे. त्यातून 450 लोक निश्चित प्रत्येकानं एक झाड लावून जरी हे केलं तर आपल्या इथं ऑक्सिजन पार्क तयार होईल असं म्हणायला काय हरकत नाही. आणि खूप सुंदर असं महाराष्ट्रभर नाव होईल असं एक काय ना काय तर बेडगमध्ये वेगळं आहे ऑक्सिजन पार्क सगळ्यांच्या दृष्टीनं करण्याचा हा एक हेतू आणि मानस आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांनीच यामध्ये योगदान नक्की देतील आणि येतील त्या कार्यक्रमासाठी. आम्ही आत्ता एक कार्यक्रमाची लिंक बनवून सगळ्याच बेडगमधल्या ग्रुपला पण पाठवणार आहे. ज्यांनी ह्या कार्यक्रमाला येऊ इच्छितात त्यांनी वेळ सांगा. हां, 5 तारखेचे सकाळी 9 वाजता, 5 तारखेला सकाळी 9 वाजता स्मशानभूमी बेडग न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ इथं सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहायचं आहे. आणि यामध्ये याची लिंक पण सगळ्या ग्रुपवर शेअर करण्यात येईल, त्यावर नाव नोंदणी करावी. आणि त्याचबरोबरीनं ज्यांना म्हणजे या कामात सहभागी व्हायचं आहे, ज्यांना आर्थिक मदत करायची आहे, कुणाला झाडं द्यायची आहेत, कुणाला माती द्यायची आहे, प्रत्येक कामात तुम्ही तन मन धनानं आणि सर्वतोपरी योगदान प्रत्येकानं द्यायचं आहे. हे विनोद जगताप साहेब यांचा मोबाईल नंबर, या नंबरवर सुद्धा तुम्ही गुगल पे फोनपे करू शकता. आम्ही सगळ्यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलेलंच आहे. त्यामध्ये तुमच्या परीनं जेवढं योगदान देता येईल तेवढं त्यात द्यावं असं नम्र मनापासून खोल अंतकरणानं आवाहन आहे. विनोद जगताप साहेब नंबर सांगा तुमचा गुगल पेचा. माझा नंबर आहे 9004891954. या नंबरवर तुम्ही गुगल पे करू शकता. तिथं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंकमध्ये नंबर यांचा देण्यात येईल. त्याचबरोबर एक लिंक देण्यात येईल. त्यांना ज्यांनी जे ह्या 5 तारखेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांनी त्याच्यावर अवश्य नाव नोंदणी करावी. त्यांना 4 तारखेला एकदा आमचा फोन येईल सगळ्यांना. आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सर्व गणेशोत्सव मंडळं, सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते सर्वांनीच मोठ्या उत्साहानं या आम्ही बेडगकर म्हणून यात कोण अध्यक्ष नाही, कोण उपाध्यक्ष नाही, कुणाचं नाव व्हावं, कुणाचा सत्कार व्हावा हा काय उद्देश ह्यामध्ये नाही आहे. तर हे सगळ्या बेडगकरांनी लक्षात घ्यावं. आणि हे बेडगला एक सुजलाम सुफलाम आणि महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं 1 नंबरचं गाव आणि एक ऑक्सिजन पार्क असं एक तयार व्हावं या हेतूनं सगळ्यांनी या कार्यक्रमात योगदान द्यावं अशी सर्व बेडगकरांना नम्र विनंती आहे. थँक्यू, धन्यवाद. ब्रह्मा टाइम्स, पाऊल प्रगतीकडे. आम्ही दाखवतो फक्त पॉझिटिव्ह बातम्या.